एक पोळी एका बाजूने अशी थोडीशी फ्राय करून घेतलेली आहे आणि दुसरी पोळी आम्ही तशी फ्राय करायला ठेवलेली आहे. ती होती तोपर्यंत आपल्याला इथे काय करायचं ते करू शकतो. आता याला प्रथम चीज हे सॉस लावून घ्यायचं. चीज आणि सॉस. मुलांना हे चीज खूप आवडतं म्हणून जास्त लावायचं. आता याच्यावर सगळ्या ह्या भाज्या घालायच्या. आमच्या पिढीला नवीन आणि जुनं असं समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो आम्ही. कांदा परतून घेतला तरीही चालतो. कच्चा कांदा पण चालतो. ब्रोकोली आवडते मुलांना. आता याच्यावर ओरिगनो, चिली फ्लेक्स आवडीप्रमाणे मीठ थोडंसं. ही जी भाजलेली बाजू याने असं चिकटवून घ्यायचं जास्तीत. म्हणजे आकार पण छान दिसतो. आणि नाहीच चिकटलं तर थोडा मैदा लावायचा. म्हणून ते अर्धवट फ्राय करायचं कारण ते म्हणजे ते पीठ सुद्धा थोडंसं ओलं राहतं, एकमेकात चिकटतं ते बरोबर. मधल्या भागात भरून घ्यायचं. मैदा लावून घ्यायचा. सरळ झालं तर ठीक आहे, नाही तर शेवटी ताकद वापरायला लागते. बऱ्या बोलाने चिकट नाही तर आहे गाठ माझ्याशी. घरातले इन्ग्रेडियंट्स वापरून शक्यतो करायचा प्रयत्न करायचा. आता हे बटर घालायचं याच्यावर. पिझ्झा पराठा याच्यावर घालायचा. आता हे मला सांगा, हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? सॉस बरोबर. नारळाची चटणी हवी असेल तर नारळाची चटणी, चिंचेची चटणी हवी असेल तर. म्हणजे चिंच वगैरे मुलं खात नाहीत, खजूर खात नाहीत. मग खजूर चिंचेची चटणी घेतली की पौष्टिक पण होतं, टेस्टी होईल. ओके, आमचं हे तयार झालेलं आहे. आता कशा बरोबर खायचं इट इज लेफ्ट टू यू. हे तुम्ही ह्या सांगता त्याप्रमाणे चिंचेची चटणी करा, खजुराची चटणी करा. उद्या तुम्हाला वाटलं आपण ठेच्याबरोबर खाऊ, ठेच्याबरोबर खा, काय झेपते त्याप्रमाणे खा. पण खायचं असेल तर आधी लिहायला लागेल. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पिझ्झा पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कापलेली रंगीत सिमला मिरची, कॉर्नफ्लोअर घालून मळलेलं गव्हाचं पीठ, पिझ्झा सॉस, बेबीकॉर्नचे काप, स्प्रेड चीज, किसलेलं चीज, चिरलेला कांदा, कापलेली हिरवी सिमला मिरची, बटर, ब्रोकोली, मैद्याची पेस्ट, ओरेगानो, चिली फ्लेक्स आणि मीठ. कृती: प्रथम मळलेल्या पिठाच्या 2 पोळ्या लाटून बटरवर एका बाजूने भाजून घ्याव्यात. भाजून घेतलेल्या पोळीला स्प्रेड चीज, पिझ्झा सॉस, कापलेली रंगीत सिमला मिरची, बेबीकॉर्न, चिरलेला कांदा, हिरवी सिमला मिरची, ओरेगानो आणि चिली फ्लेक्स घालून दुसरी पोळी त्यावर ठेवून मैद्याच्या पेस्टने 2 पोळ्या एकमेकांना चिकटवून घ्याव्यात. पॅन मध्ये बटर गरम करून तयार पिझ्झा पराठा खरपूस भाजून त्यावर थोडंसं चीज घालून डिश सर्व्ह करावी. ड्रायफ्रुट्स, केशर, खसखस आणि बडीशेप. क्या बात आहे. 1 2 3 4 5 6 आणि फक्त 7 पदार्थांचा वापर करून थंडाई आपण करणार आहोत. बरोबर. चला, काय करायची कृती? पहिल्यांदा प्रथम दूध गॅस चालू करून दूध घालायचे कढईमध्ये. ठीक. किती लागणार आहे सांगा दूध? बस. दूध आपण घातलंय. दुधामध्ये साखर. बरं. साखर 5-6 चमचे, म्हणजे जवळपास अर्धी वाटी. बघा. हो ठीक आहे. पुरे का? पुरे. हे थोडंसं मिश्रण, साखर वितळली पाहिजे. मिश्रण थोडंसं असं ढवळून घ्यायचं. त्यात थोडंसं केसर टाका. केसर घालायचे. केसर म्हणजे केसर मिळवल्याने दुधाला एक छान प्रकारचा रंग येतो. बरोबर. केसर आपण घातलंय, साखर आपण घातली. अजून काही घालायचं त्याच्यात? नाही. आता हे दूध फक्त थोडंसं उकळवून मग थंड झाल्यावर ते सगळं त्याचा दुधाचा मसाला हे रात्री भिजवायचं असतं. आणि मग सकाळी थोडं मिक्सर मध्ये ग्राइंड करून मग ते दुधामध्ये, थंड दुधामध्ये मिक्स करून घालायचं असतं. म्हणजे ठीक आहे. तुर्तास आपला पहिला टप्पा आहे की साखर आणि केसर उकळी आली पाहिजे आणि मग गार करून घ्यायचं. आपण आता करतोय थंडाई. त्यासाठी लागणारं दूध आपण उकळून घेतलं, त्यात साखर आणि केसर घालून गार करून घेतलं. पुढे आता एका बाउल मध्ये हे सर्व ड्रायफ्रुट जे आहे ते थोडे कशाला सगळे
हे काय? हे कलिंगडाच्या बिया. बरं, आधी आपण ड्रायफ्रुट्स घातले. त्या ड्रायफ्रुट्स मध्ये बदाम, पिस्ता आणि काजू. बदाम आहे, पिस्ता आहे, काजू आहे. त्याच्यानंतर आता कलिंगडाच्या बिया घातल्या. पुढे पुढे हे खसखस आहे. बर, 1 चमचाच घ्या. आणि बडीशेप. ह्याच्यामध्ये थोडं पाणी घेऊन मिक्स करून मिक्सर मधून वाटून घ्यायचं. बर, किती लागणार पाणी सांगा. पाणी बस हे काय आता असं ओलं करून मिक्सरला वाटून घ्यायचं. मिक्सरला लावायचं. बर, ठीक आहे. आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊच यात, पण त्याआधी तुमचा ग्रुप आता तुम्ही आम्हाला सांगितलं की ट्रेन मध्ये फॉर्म झाला. काही आठवणी सांगा ना आम्हाला. 10 वर्षातली एखादी आठवण, एखादा सण जो तुम्ही एकत्र साजरा केलाय तेव्हाची काही सांगता येईल? आता काय झालं होतं रिसेंटली गोरेगाव आणि जोगेश्वरीमध्ये जो ब्रिजचं हे झालं होतं तेव्हा जवळजवळ आम्ही 2 ते 3 तास ट्रेन मध्येच होतो. अरे बापरे. आणि काहीच नव्हतं आसपास वगैरे. तर मग जे ज्यांच्याजवळ आहे त्यात आम्ही शेअरिंग करून सगळ्यांनी छान खाल्लं वगैरे. अगदी बिस्किटचे पुढे पाणी म्हणजे जे लागेल त्यावेळेस ते पदार्थ अगदी गोड वाटले आणि इतकं छान वाटलं त्यावेळेस. म्हणजे खूप एन्जॉय केला आम्ही. बाहेर पण असं वाटत नव्हतं आणि असं वाटत होतं की आज इथे राहायला मिळालं तरी आम्हाला चालेल, एक दिवस घरी नाही गेलो तरी चालेल. घरचे काळजी की यांची ट्रेन नाही, पण आम्ही तसं फोननी कळवलेलं. आणि 3 तास लागलेले ट्रेन सुरू व्हायला. त्याच्यामुळे मग आम्ही तसं खाणं पिणं वगैरे झालेलं. घरी फोन करून कळवलेलं पण सुद्धा की आम्हाला लेट, पण असं ग्रुप एकत्र असल्यामुळे काही तशी चिंता नाही वाटत. मग त्यावेळेस 3 तास होऊन जाणार होते. मग घरी उशीर होणार होता. घरचे जेवणासाठी वाट पाहणार होते. मग आम्ही सासूंना म्हणजे जे घरचे जे मंडळी असतील त्यांना फोन करून सांगितलं तुम्ही छान असं जेवण बनवून ठेवा. आणि म्हणजे एक दिवस चालतं ते कन्सिडर करतात आम्हाला. आणि आम्ही गेल्यावर आम्हाला पण छान ऐकतं ताट मिळालं. म्हणजे आम्ही खूप एन्जॉय केलं, म्हणजे ट्रेन मध्येही आणि घरी सुद्धा. क्या बात आहे. म्हणजे त्या 3 तासामुळे तुमचा ग्रुप असा अजून छान झाला, एन्जॉय करता आला तुम्हाला. आता आपण याचं वाटण तयार करून घेऊयात आणि ते झाल्यानंतर मग पुढच्या कृतीकडे बोलूयात. चला, थंडाईसाठी लागणार हे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे. पुढे आता हे वाटण दुधामध्ये मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे. बर, हो सगळंच घालूया ना. हो सगळंच घाला, कारण का ते वाटणाचा मसाला एकजीव झाला फार छान लागतं. वा. आणि ते पूर्णपणे मिक्स करून घ्या. बर, तसा करायला फार सोपा आहे हा पदार्थ. एकदम सोपं आहे. वा, हे व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे. लगेच पिऊ शकतो आपण? नाही, थोडासा थंड झाल्यावर त्याचा जो चांगला आनंद येतो, आस्वाद येतो, तो खूप छान आहे. छान असतो. वा, पण दिसायला किती भारी दिसतंय ते. सुंदर दिसतं, दिसायला पण सुंदर दिसतंय. वा, आपण हे गार करत तर ठेवूयात. पण त्याआधी आता तुम्ही मगाशी आम्हाला सांगितलं की तुमच्या अशा वेगवेगळ्या आठवणी आहेत. एखादा सण असा जो तुम्ही ट्रेन मध्ये साजरा केलाय कुठला आठवतो? हो, आम्ही नवरात्र केलेली आहे. म्हणजे एवढूसा स्पेस असतो त्याच्यामध्ये, तरी सुद्धा आम्ही गरबा खेळलेलो आहे त्याच्या स्पेस मध्ये. तुम्ही तेवढ्या जागेत गरबा खेळलात? हो, तेवढ्या जागेमध्ये. मग आता समजा ही ट्रेन आहे, मी इंजिन आहे, तुम्ही आता एवढ्या स्पेस मध्ये खेळा बरं गरबा. कसा खेळला दाखवा. केसरियो रंग तनीला घेऊन गरबा, केसरियो रंग तनीला घेऊन गरबा, केसरियो रंग तनीला घेऊन गरबा. वा वा वा, बस या इथे परत किचन जवळ. काय माहिती का, आपण प्रत्येक सण जरा वेगळ्या पद्धतीने साजरा केला ना की ती आठवण आपल्या डोक्यात कायम राहते. आणि असे क्षण बांधत 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 आयुष्य सुंदर करायचं असतं. हे तुम्हाला पटतंय का? खरं तर आपलं हे किचन आहे. किचन ही फार वेगळ्या कामांची जागा आहे. पण इथे आज होळीच्या निमित्ताने जरा आपण वेगळा आनंद लुटण्याचा प्रयत्न करूयात आम्ही सारे खवईमध्ये. चला, आता मुख्य आनंदाकडे बोलूयात. थंडाई मला प्यायची आहे. हे गार करत ठेवूयात, मस्त असं सर्व करूयात. तोपर्यंत तुम्ही घेऊन घ्या थंडाईसाठी लागणारं साहित्य आणि कृती. थंडाईसाठी लागणारं साहित्य: दूध, साखर, मगज, खसखस, ड्रायफ्रुट्स, बडीशेप आणि केशर. कृती: प्रथम कढईमध्ये दूध गरम करून त्यामध्ये अर्धी वाटी साखर आणि केशर घालून थंडाईसाठी लागणारं दूध बनवून घ्यावं. नंतर काचेच्या एका भांड्यामध्ये ड्रायफ्रुट्स, 1 चमचा मगज आणि खसखस आणि बडीशेप ठेवून त्यात थोडंसं पाणी घालून मिक्सर मधून वाटून घ्यावं. वाटलेला मसाला थंडाईच्या दुधामध्ये घालून थंडाई बनवून घ्यावी आणि सजावट करून सर्व्ह करावी. संध्याताई आता आपल्या किचन मध्ये आलेले आहेत आणि आता आपण पहिला पदार्थ करणार आहोत. गुलाब रबडी विथ फ्रुट्स बॉल. आता आपण दुसरा पदार्थ पाहूया. मल्टीग्रेन बास्केट बाटी.